शहरातील रूपम हॉल इथं मारवाडी समाजाच्या वतीनं गोरंट्याल भास्कर दानवेंचा सत्कार, उपमहापौरपद व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जगदीश भरतिया यांना देण्याची मागणी। भविष्यात जगदीश भरतिया यांचा उपमहापौरपदासाठी विचार करू, भाजप महानगर अध्यक्ष भास्कर दानवेंची प्रतिक्रिया। मारवाडी समाजाच्या वतीनं आज दिनांक 6 रोजी शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान जालन्यातील रूपम हॉलमध्ये माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि भाजप महानगर अध्यक्ष भास्कर दानवे, युवा नेते अक्षय गोरंट्याल, जगदीश गौड यांचा सत्कार करण्यात आला। मारवाडी समाजाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला शहरातील व्यापारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता। दरम्यान जालना महानगरपालिकेचं उपमहापौरपद व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जगदीश भरतिया यांना देण्याची मागणी या कार्यक्रमात व्यापाऱ्यांनी केली आहे। उपस्थितांना संबोधन करताना राम मंदिराचे महाराज जगदीश गौड म्हणाले की जालना शहर हे व्यापाऱ्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं। विविध क्षेत्रामध्ये व्यापाऱ्यांनी शहराचं नावलौकिक देशामध्ये केलेलं आहे। मागील निवडणुकीत व्यापाऱ्यांची भूमिका महत्त्वाची राहिली असून मागील 25 वर्षापासून नगरसेवक असलेले जगदीश भरतिया यांना उपमहापौर पद द्यावं अशी शहरातील व्यापारी वर्गांची मागणी आहे। यावर बोलताना भविष्यात जगदीश भरतिया यांचा उपमहापौर पदासाठी विचार करू असं आश्वासन भाजप महानगर अध्यक्ष भास्कर दानवेंनी दिलं आहे। तर उपमहापौर पदासाठी इच्छुक असलेल्या सर्वांची नावं प्रदेश भाजपा कार्यालयाकडे पाठवली जाईल। जगदीश भरतिया यांचं नावही त्यात पाठवलं जाईल। वरिष्ठ पातळीवर याबाबत जो निर्णय घेतला जाईल तो सर्वांना मान्य असेल, अशी प्रतिक्रिया माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे। आज व्यापाऱ्यांची बैठक होती, पण सरकार ठेवला होता। काय व्यापाऱ्यांची मागणी आणि काय सरकार? आमचे मित्र जगदीश भरतिया यांना उपमहापौर करा म्हणून त्यांची एक मोठी मागणी आहे आणि आज महापौर आणि उपमहापौरची निवडणूक आहे। हे सर्व संघटनाचे जे पदाधिकारी असतात, सन्मान्य मुख्यमंत्री रवींद्र चव्हाण, बावनकुळे साहेब, आता मी 10 मिनिटांनंतर त्यांना फॅक्स पाठवणार आहे आणि ऑनलाईन आमचे त्याचे बोलणं होणार आहे आणि जे वरती डिसाईड होईल ते सर्वांना मान्य करावं लागेल। आबा, जालना हे व्यापारी शहर आहे आणि इथं व्यापाऱ्यांचा खूप मोठा प्रभाव पडला होता। व्यापाऱ्यांमुळे भारतीय जनता पार्टीला खूप मोठं यश मिळाले आणि आता व्यापाऱ्यांची मागणी आहे की जगदीश भरतियांना उपमहापौर करा। काय मागणी आहे, म्हणजे आपण काय त्यांच्याकडे बघताय? निश्चितच जालना महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी समाज भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहिला आणि त्याचा नतीजा म्हणजे भारतीय जनता पार्टीचे 41 नगरसेवक निवडून आले आणि म्हणून साहजिकच आमचे मित्र जगदीश भरतिया यांनी नाश्त्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता। आमचा सर्व नेत्यांचा सत्कार ठेवला होता आणि एक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून मागणी समोर आली की बाबा जगदीशजी यांना उपमहापौरपद दिलं पाहिजे। निश्चितच त्यांच्या मागणीला प्रतिसाद देऊन आम्ही भविष्यामध्ये त्यांच्या नावाचा विचार करू आणि व्यापारी समाज मोठ्या प्रमाणात भाजपाच्या पाठीमागे राहिल्याबद्दल मी संपूर्ण व्यापारी समाजाचं खूप खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद।